असावी, आपल्या पाठीशी गोदावरी असावी. म्हणजे मला गोदावरीचं आणि माझं काय नातं आहे कळेना. मध्ये मी पैठणला गेलो होतो, तेव्हा आपेगावला गेलो, तेव्हा त्या मंदिराच्या पाठीमागे गोदावरी मला तिथे भेटली. आणि त्यानंतर आता थेट नंदगिरी किल्ल्याच्या पाठीमागे मी विचारलं ही नदी कोणती, तर मला सांगितलं गोदावरी. शिवभक्ताला गोदावरी सोडत नाही. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. मला आनंद वाटतोय की या किल्ल्यावर म्हणजे इतर ठिकाणी अनेक ठिकाणी व्याख्यानं देणं आणि ज्या ठिकाणी इतिहास जिवंत असतो, ज्या मातीमध्ये इतिहास घडलेला असतो, अशा जागेमध्ये आणि अशा वास्तूमध्ये तुम्हाला शिवरायांच्या इतिहासाबद्दल बोलायला मिळणं यापेक्षा आयुष्यातलं मोठं सुख कोणतं असू शकत नाही. यासाठी मी तुमच्या जिल्ह्याचे ॲडिशनल SP आणि माझे मित्र सूरजजी गुरव सर आणि त्यांची सगळी टीम की ज्यांच्या प्रयत्नातनं हे सगळं घडतंय. मला इतर कुणाची नावं माहीत नाहीत, पण इतर सगळेच की जे राजांचे मावळे बनून हा उपक्रम या ठिकाणी राबवावा यासाठी मेहनत घेत आहेत, त्यांचे मी प्रथम आभार मानतो. शेवटी तर मी बोलीनच, पण माझ्या मुख्य विषयाकडे येतो. मंडळी, तुम्ही विचार केलात का शिवाजी महाराजांविषयी मी विचार करताना आज तुम्ही जे या ठिकाणी महाराजांवरच्या प्रेमामुळे आलात, मी नेहमी असं विचार करायचो बरं का की छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाच्या मुलाला आयुष्यात कितव्या वर्षी माहिती होत असतील. आपल्याला आठवत पण नाही बरं का की आपल्याला यांनी सांगितलं की हे महाराज आहेत. कधी या माहिती होत असतील. मी खूप विचार केला. मला असं वाटायचं, तुम्हाला पटतं का बघा, आपण 4थी इयत्तेत जातो म्हणजे आपल्या वेळेस एकच मीडियम असल्यामुळे आपल्याला 4थीच्या इतिहासाचं पुस्तक माहिती आहे. आता वेगवेगळ्या हे आल्यात त्याच्यामुळे त्याबद्दल आपण बोलणार नाही. पण आपण जेव्हा 4थीला जायचो तेव्हा साधारण वय वर्ष 9 असायचं, 9 ते 10. आणि ते जे इतिहासाचं पुस्तक आहे ना, आजही तुम्ही पाहिलं ते इतिहासाचं पुस्तक, शिवाजीराजे घोड्यावर बसलेत, पाठीमागे त्यांचे मावळे आहेत आणि त्यांनी तलवार दाखवली आहे. ते इतिहासाचं पुस्तक हे एकमेव महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आवडीचं असं पुस्तक असेल की जे पुस्तक विद्यार्थी 5वीत गेला, 6वीत गेला, आपण काय करतो त्या वर्षीची परीक्षा झाली की पुस्तकं नंतर उघडून सुद्धा बघत नाही. पण ते एकमेव पुस्तक आहे की आपण 5वीत गेलो, 6वीत गेलो, सोडाच. आता मी इतकी व्याख्यानं देतोय तरी सुद्धा माझ्याकडे कपाटांमध्ये महाराजांवरची वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकांमध्ये ते 4थीतलं एक पुस्तक आहे. पण ते जर पाहिलं आणि त्याचं मुखपृष्ठ पाहिलं ना की इथं जे काय होतं त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. मला मुद्दा हा सांगायचा की मला असं वाटायचं की वयाच्या साधारण 9व्या-10व्या वर्षी मराठी माणसाच्या मुलाला शिवाजी महाराज माहिती होत असतील. पण हा माझा समज किती गैरसमज आहे हे एका उदाहरणानं माझ्या लक्षात आलं. सोलापूरचा माझा एक मित्र माझ्या घरी आला होता. त्याची मुलगी 1 वर्षाची होती. त्याच दिवशी तिचा पहिला वाढदिवस होता, बरोबर 1 वर्षाची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 वर्ष वय किती वय हो की ज्या वयामध्ये भूमू कुठे आहे, काऊ कुठे आहे असं विचारलं तर दाखवावं असं वय 1 वर्षाचं. त्यानं तिला कडेवर घेतली होती. माझ्याकडे घरी भिंतीवर असं युगपुरुषांच्या तसबिरी आहेत. आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता माझा मित्र त्या मुलीला म्हणाला, बेटा शिवाजी महाराज कुठे आहे? मला आश्चर्य वाटलं की एवढीशी मुलगी ती काय दाखवणार. पण तिनं बरोबर समोरच्या महाराजांकडे बोट दाखवलं. तरी मला आश्चर्य नाही वाटलं बरं का, कारण मला असं वाटलं लहान मुलांना काहीही विचारलं तरी ते समोर जे काही असतात त्याच्याकडे बोट दाखवतात. मी त्याला म्हटलं माझ्याकडे वर दे. मंडळी, तुम्हाला सांगतो मी त्या मुलीला कडेवर घेतली आणि अशा काही पद्धतीनं फिरलो की जेणेकरून तिच्या डोळ्यासमोर, नजरेसमोर तिथे असलेल्या वेगवेगळ्या तसबिरींमधली शिवाजी महाराजांची तसबीर सोडून इतर दुसरी कुठली तरी तसबीर येईल आणि महाराजांची तसबीर सगळ्यात शेवटी तिच्या मानेला ताण पडेल. अशा पद्धतीने मी तिला वळवलं आणि मग त्याला विचारलं की आता विचार. तो शांत होता.
त्यानं तितकंच शांतपणे परत विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? आजही मला तिचा चेहरा आठवतोय. तुम्हाला सांगतो, तिचा चेहरा असा कावरा बावरा झाला होता. ती अस्वस्थ होती, ती काहीतरी शोधत होती आणि ती मान अशी वळवत 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 सगळ्यात शेवटी जेव्हा तिच्या मानेला ताण पडतो आणि सगळ्यात शेवटी तिला छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर दिसते ना, तेव्हा तुम्हाला काय सांगू, ती जे गालातल्या गालात खुदकन हसते आणि जेव्हा ती शिवाजी महाराजांच्या तसबिरीकडे बोट दाखवते तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे समजण्यासाठी चौथीत जाण्याची गरज नाही. आईच्या गर्भात असतानाच तो समजून उमजून जन्माला येतो की शिवराय कोण आहे. मंडळी, तुम्ही विचार केला राजांना किती आयुष्य लागलं? 1630चा जन्म, 1680चा मृत्यू. बसल्या बसल्या जर हिशोब केला तर तुम्हाला कळेल फक्त 50 वर्ष. त्यातली 15 वर्ष तर बालपणात गेली हो. उरली किती वर्ष? 35 वर्ष. माणूस पुण्या 35 वर्षाच्या आयुष्यात काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळा झाली, निवृत्त झालो आणि आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय. माझ्या आयुष्यात मी काय केलं? आमचे कवी नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं, तिथे आमच्या शिवरायांनी उण्यापुऱ्या 35 वर्षाच्या आयुष्यात इतकं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. याची कारणं तरी काय असतील? बाकी कारणं वेगवेगळी असतील, पण एक कारण मी तुम्हाला आध्यात्मिक सांगतो, तुम्हाला पटतं का बघा. तुम्ही पूर्ण शिवचरित्राचा अभ्यास करा, तुम्हाला कुठेही मी सापडणार नाही. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा, माझी नाही बरं का. राजे म्हणतात श्रींची इच्छा. 300-350 किल्ले मिळवले. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? आमच्याकडे आम्ही सत्याला 50-51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ करत करत देतो आणि चुकून परिपत्रकात जर आपलं नाव टाकायचं राहिलं तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही, असा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो. इथे तर बाकीचे किल्ले सोडाच. तुम्ही राजधानीचा किल्ला फिरलात, ज्या रायगडमधनं मी आलोय, तुम्ही राजधानीचा किल्ला फिरलात तरी तुम्हाला अख्ख्या रायगडावर शिवरायांचं नाव कुठे दिसणार नाही. हा, आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांच्या एका कार्यकर्त्याचं नाव दिसेल. कोणाचं माहितीये? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कोणी बांधला, कोणी सुशोभित केला? हिरोजी इंदुलकरांनी. राजे इतके खुश झाले की हिरोजींना म्हणाले, बोला हिरोजी, तुम्हाला काय पाहिजे? आम्ही खुश आहोत, इतका देखणा सुरक्षित किल्ला बांधलाय. हिरोजी भोळे भाबडे. हिरोजी म्हणाले, राज काही नका बघा. मंडळी विचार करा, राजे खुश आहेत. आजच्या भाषेत बोलायचं तर पक्षश्रेष्ठी खुश आहेत. तुम्ही सहज कल्पना करून बघा, पक्षश्रेष्ठी खुश असते आणि आजच्या हिरोजींना विचारलं असतं की काय पाहिजे, तर मी खात्रीनं सांगतो, खासदारकीच्या तिकिटापासनं आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. हिरोजी काय मागतात माहितीये? राजे ऐकतच नाहीत म्हटल्यानंतर हिरोजी म्हणतात, राजे देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही बरं का. भावना किती
हिरोजी पुढे सांगतात, राजे जेव्हा तुम्ही गडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येता आणि ज्या वेळेस माझं पाय त्या पायरीवर माझं नाव त्या पायरीवर लिहिलेलं असेल, माझं नाव त्या पायरीवर लिहिलेलं असेल आणि तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येत असाल आणि तुमचा पाय जेव्हा त्या पायरीवर पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. ते भाग्य माझ्या पदरी पडावं म्हणून माझं नाव लिहा. आजही तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. 350 वर्षापूर्वी विज्ञान तंत्रज्ञानाच्या मर्यादा होत्या, तरी सुद्धा 350 वर्षापूर्वी केलेलं काम आजही 350 वर्षानंतर तसंच्या तसं आहे. आणि विज्ञान युगात वावरणारे आम्ही केलेले रस्ते 6 महिन्यात उखडतात. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे आम्हाला शोधावं लागतं. विज्ञान किती पुढे गेलं हे महत्वाचं नाही, काम जर भक्कमपणे टिकायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा गोष्ट असते त्या कामावर आमची प्रामाणिकपणे निष्ठा किती आहे. राजांच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं, पण प्रामाणिकपणे त्या कामावर निष्ठा असणारी माणसं होती. हिरोजी इंदुलकर म्हणजे कोणते इंजिनियर आहेत माहिती आहे? राजे आग्र्यामध्ये अडकलेले असताना ज्या इंजिनियरनं स्वतःच्या खिशातले कर्ज काढून पैसे सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी लावले, अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये आग्र्याच्या औरंगजेबाच्या मगरमिठीतनं राजे सुटतील की सुटणार नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि त्यावेळेस हा इंजिनियर स्वतःची संपत्ती डावाला लावतोय, कर्ज काढून किल्ल्याला लावतोय. आणि आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात या इंजिनियर बद्दल काय बोलायचं? टक्क्याने किती कामं करायची एवढंच फक्त असेल. मंडळी, वाईट याचं वाटतं की ज्या किल्ल्यांवर राजांनी स्वतःचं नाव कधी दिलं नाही त्याच किल्ल्यांवर माझ्यासारखा एखाद्या तरुण पिढीचा प्रतिनिधी जातो, अख्खा किल्ला फिरतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे राजांचं नाव कुठे नाही. मग हा पठ्ठ्या विचार करतो, राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर असतील, राजांचं अपुरी राहिलेली ही मोहीम आपणच पूर्ण करूया. खिशामध्ये पांढरा खडू नेलेलाच असतो. माणसाचं मन परिवर्तनशील आहे असं म्हणतात, याचं लगेच परिवर्तन होतं. हा विचार करतो, राजांचं नाव तर उभ्या जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहित नाही. आणि मग एखादा काळाकुट्ट दगड दिसला, आजूबाजूला कुणी नसेल तर याच्या प्रतिभेला धुमारे फुटायला लागतात आणि याच्या आतला चित्रकार जागृत होतो. आणि मग कुंचल्यातनं खिशातला खडू काढून कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं आणि आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, त्या दोघांचं नाव लिहिलं जातं. तर ऐतिहासिक किल्ला आहे, तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो ना की तुम्हाला सांगतो, कॅमेऱ्यामध्ये त्याचा जर चेहरा टिपला ना तर त्याला उपमा फक्त एकच द्यावी लागेल. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट अभिमान या पठ्ठ्याच्या चेहऱ्यावर असतो. याला असं वाटत असतं की रायगड किल्ला आपणच आत्ता बांधलाय आणि आपल्याच हस्ते फीत कापून उद्घाटन केलंय. म्हणजे विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले हे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष. आणि या गडकोट किल्ल्यांवर शिवरायांचा किती विश्वास होता, आमच्या आबासाहेबांचा किती विश्वास होता. जेव्हा दिल्लीतनं औरंगजेबाच्या फौजा मराठी मुलखांवर कधीतरी तुटून पडणार आहेत याची खबर शिवरायांना लागलेली आहे. आणि त्यावेळेस आपल्या सगळ्या सरदारांना घेऊन आबासाहेब बोलतायत, आमचे शिवराय बोलतायत. किल्ल्यांवर किती विश्वास होता आबासाहेबांचंच वाक्य सांगतोय. शिवरायांचं वाक्य आहे, दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय
दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय. आज मी तीस हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिलतीस आहेत. माझा एक किल्ला किमान वर्षभर लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. इतका विश्वास होता. शिवरायांना वाटत होतं माझा किल्ला किमान प्रत्येक किल्ला किमान 1 वर्ष लढेल. शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांचा हा विश्वास इथल्या किल्ल्यांनी 1 पटीनं नाही अक्षरशः 5.5 पटीनंही सिद्ध करून दाखवला. नाशिक जवळ रामसेड नावाचा किल्ला आहे. तुम्ही अगदी जर चढलात तर 20 ते 25 मिनिटात चढता येईल. सूरजजींनी अनेक किल्ले महाराष्ट्रातले पाहिलेले आहेत. त्यांनाही माहिती असेल की रामसेड अगदी 20-25 मिनिटात चढता येऊ शकेल असा किल्ला आहे. औरंगजेबाला वाटलं होतं तो 3 लाख घोडदळ 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन महाराष्ट्रात आलाय. त्याला असं वाटलं की शंभू राजांच्या कालावधीत रामसेड 25 मिनिटात चढता येणारा किल्ला घ्यायला किती वेळ लागेल. मी तर आमच्या सौंना सोबत घेऊन 20-25 मिनिटात चढलो. किती वेळ लागेल त्यांना गृहीत धरलं होतं. 2 तासात तो किल्ला ताब्यात येईल. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली. 3 वेळा सरदार बदलले. शेवटी 5.5 वर्षानंतर फितुरीनं रामसेज मिळवला. साधा किल्ला. तर त्या औरंगजेबानं प्रतापगड, सिंहगड, रायगड, राजगड, पुरंदर यांच्याकडे कधी बघावं. अहो तो औरंगजेब इथं 27 वर्ष राहिला बरं का. 27 वर्ष. पण त्याची हिंमत झाली नाही राजांच्या राजधानीचा रायगड बघावा. तो वरती पठारावर राहिला पण खाली सह्याद्रीत उतरला नाही. इतका तो रायगडला घाबरत होता. मंडळी, सांगण्याचा उद्देश हा की हे गडकोट किल्ल्यांच्या बापदाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. मी आज शिवचरित्रावर बोलताना मला कायम असा प्रश्न पडलेला आहे की शिवचरित्रातलं मी सगळ्यात मोठं असं काही निवडायचं म्हटलं तर मी गेली 12-13 वर्ष या प्रवासामध्ये एक अभ्यासक म्हणून अभ्यास करतोय. मला जर कोणी असं विचारलं की शिवचरित्रातलं उदात्त काय तर मी तुम्हाला एका वाक्यात सांगेन. शिवरायांनी या मातीसाठी, या स्वराज्यासाठी मरायला तयार असलेली माणसं तयार केली. स्वतःही ती तयारी ठेवून आपली सारखी मनातली भावना लाखो मराठ्यांमध्ये प्रेरित करून त्यांना मरायला सुद्धा तयार करावं. हे काम सोपं होतं का मला सांगा. मी मरायला तयार म्हणतोय बरं का. हल्ली माणसं स्वतःकडची संपत्ती सुद्धा दान करत नाहीत. मरायला तयार होणं. तुम्ही म्हणाल काही नाही, युद्ध असतं, लढाई असते, आपल्या हाती तलवार असते, शत्रू सुद्धा मारला जाऊ शकतो. मंडळी, शिवचरित्रात असे काही प्रसंग आहेत की जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती होतं आपला मृत्यू आणि मृत्यूचा आहे, तरी ती माणसं हसत हसत गेली. माझा एक अतिशय हृदयद्रावक मला आवडणारा प्रसंग तुम्हाला सांगतो की या प्रसंगाची उदात्तता किती आहे बघा. पधाराच्या वेड्यातून निसटण्याची आतली रात्र आहे. राजांच्या समोर राजांचा लाडका शिवा काशीत नावी समाजातला शिवा नावी आहे. राजांची नजर आसमंतात आहे आणि शिवा नावी राजांच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि मनात म्हणतोय की आमच्या राजाला योजना डोक्यात सुचत कशी नाही. त्याला खात्री आहे राजाच्या डोक्यात जर योजना आली तर राजे इथनं निसटणार. आणि शिवा नावी कसा आहे माहितीये का. ज्याच्या देवाऱ्यात एकच देव, ज्याचं नाव शिवराय, ज्याच्या ओठी एकच नामस्मरण शिवराय शिवराय आणि शिवराय. आणि तो शिवा नावी शिवाजी राजांच्या चेहऱ्याकडे बघतोय. त्याला जाणवत आहे अरे राजांचा चेहरा बदललाय. प्रतिमेची एक वेगळी लकेर राजांच्या चेहऱ्यावर उमटून जाते आणि राजे सावध होऊन म्हणतात शिवा. तसा शिवा म्हणतो बोला की राजा. अरे शिवा, आज विचार करतोय सिद्ध्याला गुंगारा द्यावा. तसा शिवा सावरून बसतो शिवा नावी आणि राजांकडे बघून म्हणतो राज द्या द्या सिद्ध्याला गुंगारा द्या. आज तुम्हाला काय शक्य नाही, तुम्ही काय बी करू शकता. तुम्हाला भवानी आहे, प्रसन्न आहे, तुमचं प्रयत्न बी आहे, तुम्ही काय बी करू शकता. सिद्ध्याला गुंगारा द्या.
राजांना कळेना याच्या पुढचं याला कसं सांगावं. राजे म्हणतात, अरे शिवा, त्याच्यासाठी 2 शिवाजी लागतील. एक असली मी आणि दुसरा नकली शिवाजी. तसा शिवानावी म्हणतो, राजा बनवा बनवा, नकली शिवाजी बनवा. अहो तुम्हाला काय बी शक्य नाही, तुम्हाला भवानी आहे, प्रसन्न आहे, तुम्ही काय बी करू शकता, नकली शिवाजी बी बनवू शकता. राजांना कळेना अजून पुढचं याला कसं सांगावं. राजे अंदाज घेत घेत म्हणतात, अरे शिवा, तू माझ्यासारखा दिसतोयस. वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिवानावी म्हणतो, राजा मी दिसतो ना तुमच्यासारखा, बस मग ठरलं, म्याच शिवाजी होणार. राजांना कळेना या लेकराला पुढचं माहितीये का, म्हणून राजे अगदी कंठात दाटलेलं वाक्य पुढे काढून म्हणतात, लेकरा शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ असली शिवाजी मी सुरक्षित निसटून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून लेकरा मी विचार करतोय, तुला पाठवावं की पाठवू नये. मंडळी, तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हणाला असता, राजा नीट विचार करा, यावेळेस जरा तब्येत बरी नाही, कोरोना टेस्ट पण पॉझिटिव्ह आली आहे, उग शत्रूला कोरोनाची लागण व्हायची, पुढच्या वेळेस आहेच की मी. पण शिवानावी असं उत्तर देत नाही. शिवानावी काय सांगतो, शिवानावी म्हणतो, राजा आता विचार बदलू नका, सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राजा, म्याच शिवाजी होणार. दोन पालख्या बनवल्या जातात. एक पालखी राजरस्त्यानं जाते, एक पालखी लपतछपत जाते. आणि तुम्हाला माहिती आहे, शिवानाव्याची पालखी सापडते. ती सापडणारच असते, कारण तो ट्रॅपच असतो, सापळाच असतो, की जेणेकरून शत्रूला गुंगारा द्यायचा आहे. तेवढ्या वेळात राजे पुढचं अंतर कापतील. आता शिवानावी सापडलाय, पण सिद्धीला वाटतंय शिवाजी राजे सापडले. आणि आता सिद्धीच्या समोर शिवानावी म्हणजे जणू शिवाजी राजांना उभं केलंय. सिद्धी मोठा खुश आहे. सिद्धी म्हणतोय, या राज, तुमच्याबद्दल बरंच ऐकून होतो. तुम्ही म्हणे खानाचा कोतळा बाहेर काढला, तुम्हाला चेटूक येतं, पण लक्षात ठेवा, कर्नूलच्या सिंहाचा हा पंजा आहे. पंजा, या पंजात आजपर्यंत जो कोणी आला तो निसटला नाही. शिवानावी गालातल्या गालात, मनातल्या मनात, आतल्या आत हसत असतो. सिद्धी परत डिवचायचं म्हणून बोलतो, काय राज, गेला असतात तर कुठं गेला असतात, गेलो असतो की इशाळगडाकडे, पण आज काही तुमच्या दैवाने तुम्हाला साथ दिली नाही. दैव काय, नशीब काय, नियती काय, ईश्वराला माहिती आहे. तेवढ्यात कोणीतरी येतं आणि सिद्ध्याच्या कानात काहीतरी सांगतो. तसा सिद्ध्याचा चेहरा बदलतो आणि सिद्धी चिडून म्हणतो, बोल तू कोण आहेस? शिवाजी, खरं सांग कोण आहेस? तेव्हा शिवानावी जबान खुलतो आणि म्हणतो, अरे सिद्ध्या, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं वाटलं होय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो, आमचे राजे ठरवत असतात, तिथे ते जात असतात. सिद्धी चिडून म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? शिवानाने म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर इथं आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात आणि शिवानाव्याच्या छातीत तलवार भोसकली जाते. ज्या ठिकाणाहून तलवार बाहेर काढली जाते तिथे रक्ताचा पाठ दाबत आणि विशाळगडाकडे पाहत शिवानावी बोलतोय,
राज एक दिस का होईना, सोंगातला का होईना, नकली का होईना, शिवाजी बनता आलं, माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राज. येतो राज येतो या सामान्य सेवकाचा शेवटचा मुजरा राज, शेवटचा मुजरा असं म्हणून शिवानावी विशाळ गडाकडे शेवटचा मुजरा करत धारातीर्थी पडतो. मंडळी, अशी शिवचरित्रावर टप्प्या टप्प्यावर तुम्हाला अनेक उदाहरणं सापडतील. म्हणून ही महाराष्ट्राची माती अशा अनेक निस्वार्थी माणसांच्या त्यागानं पवित्र झालेली आहे. म्हणूनच म्हणतात की महाराष्ट्राला केवळ फक्त भूगोल नाही, तर याच महाराष्ट्राला इतिहास देखील आहे. मंडळी, तुम्ही जर नीट शिवचरित्राचा विचार केला तर तुम्ही इतक्या तन्मयतेनं ऐकताय, विचारी आहात म्हणून काही विचारीही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. खरं लक्षात घ्या बरं का, अफजल खानाचा वध, सिद्धीच्या वेड्यातनं निसटणं, शास्ता खानाची बोटं तोडणं आणि आग्र्याहून सुटका, हे 4 महत्वाचे प्रसंग जरी घडले नसते तरी सुद्धा आमचे शिवराय महान होते. आम्ही काय चूक करतो, केवळ फक्त या 4 प्रसंगांमध्ये महाराजांना मर्यादित करतो. याचा अर्थ असा नाही हे प्रसंग महत्वाचे नाही, महत्वाचे आहेतच, याच्यात तर नाट्यच आहे. पण मला सांगायचं आहे, तुम्ही विचार करा, हे 4 प्रसंग घडले. आग्र्याचा शेवटचा प्रसंग आहे, तोपर्यंत तर आमचं राज्य गेलेलं होतं आणि नंतर जे उभं राहिलंय ते या 4 प्रसंगांच्या नंतर उभं राहिलंय ते शिवरायांच्या आतमध्ये असलेल्या गुणांमुळे. मग कोणते कोणते गुण होते? मी ते जय शिवराय लिहित असताना माझ्या मनात नेहमी असा प्रश्न पडायचा स्वतःला, की आपण नेहमी ऐकतो बघा, राजांची ही मोहीम होती, राजे यशस्वी झाले, मग त्यांनी त्यांच्या सरदारांचं कौतुक केलं, कुणाला सोन्याचं कडं दिलं, कुणाला पदवी दिली, काय दिलं, हे सगळं वाचतो. हा सगळा विजयाचा इतिहास मी वाचतो. पण मी विचार करत होतो की शिवरायांच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रसंग, अशी कोणती मोहीम आहे का की जिथे राजांच्या सरदारांना अपयश पदरी पडलंय आणि अशा वेळेस राजे म्हणजे नेतृत्व आपल्या सहकार्यांशी कसं वागतंय, असं कोणतं उदाहरण आहे का? एक उदाहरण सापडलं, ते तुम्हाला सांगतो. आमच्या रायगड जिल्ह्यात जंजिरा नावाचा किल्ला, राजांना जंजिरा घ्यायचा असतो बरं का. राजांनी ती मोहीम मोरोपंतांवर सोपवलेली आहे. मोरोपंतांची सगळी तयारी झाली. खरं तर जंजिरा घेणं कशामुळे अवघड आहे माहिती आहे का, की आपल्याकडच्या मावळ्यांना डोंगरी किल्ले जे आहेत ते दोर टाकून एखादा वरती चढला, दरवाजा उघडला की बाकीचं सैन्य आतमध्ये आलं की अतिशय जलद गतीने तो किल्ला ताब्यात घेता येऊ शकतो. पण मुळातच जंजिरा समुद्रात आहे. तुम्ही समुद्रातून जाणार कसे? शत्रूच्या तोफा रोखलेल्या आहेत आणि संख्येनं जाणार कसे? बरं, तुम्ही कधी जंजिरावर गेलात तर तुमच्या लक्षात येईल बघा की अगदी जवळ जाईपर्यंत सुद्धा जंजिऱ्याचा दरवाजा दिसतच नाही. अगदी जवळ जाईपर्यंत दिसत नाही. सूरजजींच्याही लक्षात असेल की तुम्ही जंजिराला गेलात तर दरवाजा कळत नाही. आता तुम्ही त्या बोटीनं वगैरे पाय पुढे टाकता. बरं, समजा तुम्ही तिथपर्यंत पोहोचला तरी तुम्ही लगेच थेट आतमध्ये नाही जाता येत. तुम्हाला तिथे तट आहे उंच, त्या तटाला शिड्या लावल्याशिवाय शत्रू आतमध्ये जाऊच शकत नाही. म्हणून तो अवघड. आता मोरोपंतांची सगळी योजना शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे तयार आहे की त्यांची पथकं नावेतनं होडीतनं बरोबर एका काळोख्या रात्री शत्रूला चुकवून तिथपर्यंत येतील. फक्त त्यांना एका माणसाची गरज आहे की जो माणूस अगोदर जाऊन शत्रूला चकवा देऊन त्या जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून बसलेला असेल, म्हणजे जलद गतीनं सैन्य आलं की त्या तटाला लावलेल्या शिड्यांना वरती चढायचं आणि राजांच्या त्या सगळ्या योजनांना आक्रमकता आहे, बरं का, चपळता आहे, सांगितलेल्या योजनेप्रमाणे तो जंजिरा ताब्यात घ्यायचा. हे सगळं घडेल, पण महत्वाचं आहे तटाला शिडी लावणारा कोणीतरी तिथं पाहिजे आणि ती जीवावरची मोहीम आहे. मोरोपंत शोधतायत कोण, पाण्याशी खेळणारा कोण, कुणीतरी त्यांना सांगतं. आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील आहे की जो ही कामगिरी पार पाडू शकतो. मोरोपंत त्या लाय पाटलाकडे येतात, त्याला सांगतात जीवावरची मोहीम आहे, करशील? तो फक्त हो म्हणतो
काम करणारी माणसं जास्त बोलत नसतात. मोरोपंतांना विश्वास बसेना, पण आता काही पर्याय नाही. लाय पाटलाकडे ती मोहीम देतात. त्यांना जायचं, तटाला शिड्या लावायच्या आणि मागणं मग मोरोपंतांची पथकं येते. त्या काळोख्या रात्री लाय पाटील निघतो. अहो, जन्मापासून तो पाण्यावर खेळलेला असतो. तुम्हाला माहिती आहे ना, गावाकडे पोरं असतात बघा, नदीत पोहताना इकडं डुबकी घेतात, आपल्याला वाटतं तिकडं निघेल आणि तो तिकडे निघालेला असतो. असा तो पटाईत असतो. तो त्या रात्री जंजिऱ्याच्या तिथे जाऊन तटाला शिड्या लावून बसला. म्हणजे शत्रूच्या तोफा अशा रोखलेल्या आहेत आणि दिव्याखाली अंधार कसा, शत्रूला माहीत नाही की कोणीतरी शिवरायांचा सच्चा सेवक अगदी आपल्या पायापर्यंत येऊन दाखल झाला आहे आणि शत्रू समोर बघतोय. त्या रात्री लाय पाटील कसा जातो हे फक्त त्या रात्रीच्या काळोखाला, समुद्राला, वाऱ्याला आणि लाय पाटलालाच माहीत. आणि आता तो वाट बघतोय की मोरोपंत येतील. 1 तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात. तिकडे मोरोपंतांना कुणीतरी सांगितलंय की आज दर्या इतका खवळलेला आहे की कुणीही माणूस त्या दर्यात जाऊच शकत नाही. त्यामुळे त्यांची पथकं येत नाहीत. हा बिचारा रात्रीचे 2, 3, 4 आता उजाडायला येतो. आता मात्र याला परतावं लागणार आहे. याला मृत्यूची भीती नाही बरं का, पण याला वाटतंय काय, आपण जर सापडलो तर शिवरायांची योजना शत्रूच्या हाती जाईल आणि परत ही योजना वापरता येणार नाही. त्यामुळे आता जरी अपयश आलं असलं तरी आपण इथे आलो आणि गेलो हे शत्रूला कळता देखील कामा नये. पुढच्या वेळेस आपण हे वापरू. म्हणून तो जसा आला तसाच त्या शिड्या घेऊन पुन्हा समुद्रात उडी मारतो, काठाला निघतो, पंतांकडे जातो. पंतांना सांगतो मी पोहोचलो होतो, आपण का गेला नाही. पंतांना त्याचं कौतुक वाटतं. मोरोपंत कबूल करतात, आम्ही कच खाल्ली. आणि त्याला घेऊन राजगडावर राजांकडे मोरोपंत जात आहेत आणि पंत सांगतायत, राजा आम्हीच कच खाल्ली, आम्ही पोहोचलो नाही कारण आम्हाला कळलं की दर्या इतका खवळलाय की आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. पण हा पठ्या त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून तिथे जाऊन जंजिऱ्याला तटाला शिड्या लावून बसला होता. आता बघा, राजांची किती मोठी मोहीम अयशस्वी झाली आहे. जंजिरा घेणं हे राजांच्या आयुष्यातलं अपुरं राहिलेलं स्वप्न आहे. तो किल्ला शिवरायांच्या काळातही घेता आला नाही, शंभूराजांच्याही काळात घेता आला नाही. आणि जर का जंजिरा ताब्यात आला असता तर आरमारावर आणि समुद्रावर आम्हाला सत्ता गाजवता आली असती. असं म्हणतात, काही इतिहास संशोधकांनी मांडलंय की राजे आग्र्याला जे गेले होते त्यात काही जणांनी एक मत असंही मांडलंय की औरंगजेबाकडनं सिद्धीवर दबाव टाकून जंजिरा ताब्यात घ्यावा, मिळावा, दक्षिणेची सुभेदारी मिळावी यासाठी सुद्धा आग्र्याला राजे गेले असतील. इतका जंजिरा घेणं महत्वाचं होतं. लक्षात घ्या, मी हे का सांगतोय, कारण इतकी महत्वाची मोहीम अयशस्वी झाले. आता नेतृत्वानं खापर आपल्या सहकार्यांवर फोडलं पाहिजे ना. अपयशाचे धनी कुणी नसतं, सहकार्यांवर फोडलं पाहिजे. पण नेतृत्व कसं असतं बघा. राजे त्या मोरोपंतांनाच सगळं ऐकल्यानंतर लाय पाटलाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, लायाजीराव तुम्ही तर 72गिरीनं काम केलं की आम्ही तुमच्यावर खुश आहोत. तेव्हा लाया म्हणतो, राज अहो कसलं काम, जंजिरा घेतला असता, मोहीम यशस्वी झाली असती तर केलेल्या कामाचं कौतिक. आपल्याला जंजिरा घेताच नाही आल्या. तेव्हा राजे म्हणतात, लायाजीराव असं नसतं, प्रयत्न महत्वाचा असतो. कधी परिस्थिती अनुकूल असते त्यावेळेस थोड्या प्रयत्नात सुद्धा यश मिळतं. कधी परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रयत्न आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आम्ही तुमच्यावर खुश आहोत. आजपासून तुम्हाला पालखीचा मान. मंडळी, पालखीचा मान म्हणजे काय माहितीये? त्या काळामध्ये राजांच्या गडावर ज्याला पालखीचा मान असेल त्याला पाहुण्या रावणांमध्ये एक प्रतिष्ठा यायची. आजूबाजूच्या गावांमध्ये कळायचं की या माणसाला राजांच्या गडावर पालखीचा मान आहे. असा मान
लायाला मिळतोय. तुमच्या माझ्यासारखा असता तर छाती पुढं काढून उभा राहिला असता. लाया काय म्हणतो माहितीये? लाया भोळा भाबडा. लाया म्हणतो, राज तुम्ही मोर असताना मी पालखीत बसायचं, माझ्या उभ्या हयातीत मी या जमायचं नाही. राजांना कळतं या माणसाचा वकूफ काय, हा ऐकणार नाही. मग राजे त्याला म्हणतात, ठीक आहे लाया, मला एक सांग, तू इतका समुद्रावर खेळतोयस, तुला जर उत्तम गलबत बांधून दिलं आणि सांगितलं की आपल्या स्वराज्याचं आरमाराचं रक्षण करायचंय, तर आपल्या आरमाराला मजबूत करण्यासाठी त्या गलबतात शिरशील. लायासाठी हा अभिमानाचा विषय. लाया अशी छाती पुढं काढतो आणि म्हणतो, तर का नाही शिरणार? हे ऐकल्याबरोबर शिवराय मोरोपंतांकडे बघून म्हणतात, पंत लायाजीरावांसाठी एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि परत लायाकडे बघून म्हणतात, काय लायाजीराव, आता तरी पालखीत शिरणार की नाही? लाया उभ्या जागी गहिवरतो. लाया राजांना कडकडून मिठी मारतो. मंडळी लक्षात घ्या, अपयशात सुद्धा आपल्या सहकार्यांचा कौतुक करणारं असं हे आमचं नेतृत्व होतं, म्हणून इतकं स्वराज्य निर्माण करता आलं. इथे बरेच पालक आहेत. मगाशी एका छोट्या मुलीनं खूप छान शिवरायांबद्दलची घोषणा दिली. मी तुम्हाला सांगतो, शिवचरित्रात तुम्हाला सगळी उत्तरं मिळतात, सगळी. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की माझ्या मुलाचं करिअर कशात निवडावं, त्याचंही उत्तर शिवचरित्रात मिळतं. तुम्ही म्हणाल कसं? माझा एक फार आवडीचा प्रसंग आहे. पुण्यामध्ये लग्नाची अशी वरात चाललेली असते. नवरा नवरी त्यावेळेस लहान वयातले घोड्यावर बसलेले असतात, ताशे वाजंत्रीवाले वाजवत असतात. ती वरात अशी एका चौकामध्ये येते. शिवराय त्या वाड्यातनं ती समोर पाहत असतात आणि शिवरायांच्या समोरच दिसतंय की ती वराडी मंडळी असं रिंगण करून बसलेले आहेत आणि एक माणूस मध्ये बसलाय गुडघा टेकून आणि पुढे 9 हातावर त्याच्या नारळ ठेवलाय. सगळ्या माणसांचं लक्ष त्या माणसाकडे आहे आणि त्या माणसाचं लक्ष मात्र त्या नारळाकडे आहे. लोकांच्या डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच तो 9 हातावरचा नारळ गारट करतो आणि परत पहिल्या जागेवर येतो. सगळी माणसं टाळ्या वाजवतात, शिवराय देखील टाळ्या वाजवतात. तेव्हा येसाजी कंक पुढे होऊन म्हणतो, राज हा ना आपला जीवा महाला. पुण्यातली लग्नाची कोणती बी वरात जीवाच्या कौशल्याशिवाय पुढे जातच नाही. तेव्हा शिवराय जीवाच्या कौशल्यावर आणि जीवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, अरे जीवा, तुझ्याकडे कसलं नामी कौशल्य आहे? तेव्हा कौतुक ऐकून जीवा महाला म्हणतो, भोळा भाबडा जीवा महाला. सगळे राजांचे मावळे भोळे भाबडेच. राजांकडे बघून म्हणतो, राजा तुम्हाला खरं सांगू का, मला ना एवढंच येतं बघा, दुसरं काही बी येत नाही. तेव्हा राजे त्याला म्हणतात, अरे माणसाला एखादीच गोष्ट यावी ना, पण ती इतकी नामी असावी की तिला जगात तोड नसावी. आणि तुझ्याकडे असं नामी कौशल्य आहे ना की ज्याला जगात तोड नाही. आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस तुझं हे कौशल्य इतिहासात नाव कोरेल. राजांनी माणूस हेरलाय बघा, नेतृत्वानं माणूस ओळखायचं असतं. माणूस पारखलाय, त्याला जवळ केलंय, त्याला स्वराज्यात घेतलंय. आणि आता नेतृत्वाकडे दुसरी गोष्ट लागते. पहिली गोष्ट माणूस ओळखणं, पारखणं, जवळ घेणं. आणि दुसरी गोष्ट योग्य वेळी योग्य कामासाठी त्या माणसाची योजकता करणं. आता हा जीवा महाला राजांना कधी आठवतो माहितीये? 9 नोव्हेंबर 1659 रात्र आहे. राजांच्या समोर बहिर्जी नाईक आहे. 9 नोव्हेंबरची 1659 रात्र म्हणजे कोणती रात्र माहितीये? 10 नोव्हेंबरला खानाचा कोतळा बाहेर काढलाय, त्याची आदली रात्र आहे. बहिर्जी नाईक खानाच्या तळावरनं आलाय. शेवटच्या खबरा राजांपर्यंत पोहोचतायत. राजे विचारतायत, 2 अंगरक्षक ठरलेत शामियानाच्या जवळ, 10 बाणाच्या टप्प्यावर ठरलेत. खान कुठल्या 2 अंगरक्षकांना घेऊन येतोय? बहिर्जी सांगतायत, खानाचा कुणावरच विश्वास नाही, तो एकच अंगरक्षक आणतोय, त्याचं नाव बडा सय्यद. आणि बहिर्जी परत सांगतायत, राज खान जितका धोकादायक आहे त्याच्यापेक्षा हा बडा सय्यद जास्त धोकादायक आहे. का म्हणे? अंगलटीनं मजबूत आहे? नाही म्हणे, मजबूत नाही आहे, शिडशिडीत.
पण जगातलं नामी कौशल्य आहे. दानपट्टा असा चालवतो 9 हातावरचा माणूस गारद करतो आणि गारद होणाऱ्या माणसालाही कळत नाही आपण कधी गारद झालो आणि त्याला समजायच्या आत पहिली जागा घेतोय. असं कौशल्य आहे राज. हा जास्त धोकादायक आहे. याच्यावर लक्ष ठेवा. राजांची सगळी योजना ठरली आहे आणि राजांच्या डोक्यात चाललंय 9 हातावरच्या माणसाला गारद करणाऱ्या बडा सय्यद साठी आपल्या सैन्यात कोण आहे. राजांना आठवतं लग्नाच्या वरातीत 9 हातावरचा नारळ गारद करणारा जीवा महाला. राजे जीवा महालाला बोलावतात आणि सांगतात उद्या आमच्या बरोबर यायचं. उद्या तुझं लक्ष फक्त सय्यद बंडावर असेल. आणि मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. खानाचा कोतळा बाहेर काढला जातोय. खान ओरडतोय दगा 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 दगा, या शत्रूनं मला दगा केला, याला त्वरित ठार करा असं म्हणून खान तिकडे पालखीत चाललेला आहे भोयांकडे. आणि त्याच वेळेस जीवा महाला त्याचे लक्ष बरोबर सय्यद बंडाकडे आहे. आणि त्याच वेळेस सय्यद बंडा येतोय. राजांचं त्या सय्यद बंडाकडे लक्ष नाहीये, त्याच्याकडे लक्ष फक्त जीवा महालाच आहे. आणि हजारो लग्नांमध्ये दाखवलेलं हे कौशल्य जीवा महाला आता आपल्या शिवरायांसाठी असं पणाला लावतो की येणाऱ्या त्या सय्यद बंडाचा हात खांद्यापासून अशा कौशल्यानं वरती उडवतो की आकाशात वरती गेलेला हात बडा सय्यदच्या तिथे त्याच्या पायाजवळ पडतोय. पण त्याला हे कळत नाही की तो आपला हात आहे आणि हे कळायच्या आत दुसऱ्या वारानं सय्यद बंडा गारद. आणि म्हणून आपण म्हणायला लागलो होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. मला सांगा एक कौशल्य, एक 9 हातावरचा नारळ गारद करण्याचं एक कौशल्य राजांनी हेरलं, माणसाला हेरलं, स्वतःकडे घेतलं आणि योग्य वेळी योजकता केली. मला तुम्हाला सांगायचं तुमच्या असणाऱ्या छोट्या मुलांमध्ये कोणाला क्रिकेट खेळता येत असेल, कबड्डी असेल, लेखन असेल, वक्तृत्व असेल, कविता करता येत असतील, चित्रकला असेल, तबला वाजवता येत असेल, गाता येत असेल, काहीतरी असं असेल की जे जन्मजात त्याच्याकडे आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. तुमच्या जीवाचा तुकडा असलेला हा जीवा कदाचित लाखो लोकांच्या वर राज्य गाजवू शकतो. त्याच्या आतल्या असलेल्या या गोष्टीला आपण जर प्रोत्साहन दिलं तर. मला सांगा जीवा महालाच्या या कलेला शिवरायांनी प्रोत्साहन दिलं नसतं तर कदाचित पुढचा इतिहास बदलला असता. एका माणसाचं एक नामी कौशल्य इतकं महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्ही मनात ठरवा तुमच्या मुलाला मोठं करायचंय की खूप मोठं करायचंय. त्याला जर खूप मोठं करायचं असेल, आपल्या मुलाला मोठं करावं असं तर लाखो पालकांचं स्वप्न असतं. पण त्याला जर खूप मोठं करायचं असेल तर त्याचा नैसर्गिक प्रवाह कुठला आहे त्याला ओळखा आणि त्याला शिवरायांचे पाईप म्हणून प्रोत्साहन द्या. मंडळी शेवटाकडे मी येणार आहे, पण तुम्हाला सांगू शिवचरित्रात सगळं सापडतं. म्हणजे शिवचरित्रात अध्यात्म सुद्धा सापडतं. तुम्ही म्हणाल कसं? आमची गीता, आमच्या इतर गोष्टी आम्हाला काय सांगतात? आमची चांगली तत्व, सगळ्या धर्माची चांगली तत्व सायन्सही आम्हाला सांगतं. काय सांगतं? जे पेराल ते उगवलं जातं. भिंतीवर लाथ मारली तर तितकाच फोर्स परत आमच्याकडे येतो. आम्ही कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचं फळ चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट मिळणारच. फक्त एवढंच, आज मिळेल, उद्या मिळेल, 1 वर्षानं मिळेल, 10 वर्षानं मिळेल, 100 वर्षानं मिळेल की आमचं अध्यात्म म्हणतं कदाचित पुढच्या जन्मी मिळेल, पण ते मिळेल. तुम्ही म्हणाल हे तत्व शिवचरित्रात कुठे आहे? तुम्हाला एक प्रसंग सांगतो. सुरतेवर जेव्हा हल्ला केला, सुरतेवर आक्रमण केलं, त्यावेळेसची असलेली ही घटना आहे की जेव्हा आजूबाजूला सगळीकडे सुरत लूट चालू असते तेव्हा सुरतेमध्ये एक घर असं असतं की ज्याच्यामध्ये एक स्त्री आहे, तिचा पती मेलेला आहे आणि केवळ फक्त एक छोटं मूल आहे. आणि ती स्त्री भयभीत झाली की माझ्या घरात कोणी पुरुष माणूस नाहीये, आता माझं कसं होणार? आणि तेवढ्यात तिच्या घराला गराडा पडलेला आहे. घोड्यांच्या टापांचा आवाज घराभोवती गोलाकार पद्धतीनं तिला कळलंय की मराठ्यांचा वेढा पडलाय. ती वर्ण बघतीये की
खाली मराठ्यांचा वेढा पडलेला आहे, आता काय होणार? बाकी तर काही सोडा, पण ती अतिशय सुंदर स्त्री आहे. आपल्या जर अब्रूची लक्तर वरती नेशीवर टांगायची अशी वेळ आली तर स्वतःला आत्महत्या करून घ्यायचं असं तिने ठरवलेलं आहे. एक धारदार शस्त्र स्वतःच्या जवळ आहे. तिला वाटतं आत्ता दरवाजा खटखटेल, मग खटखटेल. 1 तास 2 तास झालेत. मध्यरात्री ती परत खिडकीतनं खाली बघते. तो गराडा असलेला घोड्यांचा मराठ्यांचा तसाच्या तसा. पहाट होते, दिवस उजाडायला येतं, तेव्हा दरवाजावर टकटक केलं जातं. ही भीत भीत दरवाजा उघडते. समोर असं मुंडासे बांधलेला धिप्पाड, कमरेवर तलवार लटकवले असा एक माणूस समोर असतो आणि समोरनं तो माणूस म्हणतो, बाई म्या ना प्रतापराव गुजर, आमच्या राजांनी आम्हाला सांगितलं होतं की रातभर या घराचं रक्षण करायचं, या घराच्या एका इटेला भी धक्का लागता कामा नाही. आमची कामगिरी पार पडली, आता आम्ही येतो. त्या बाईंना कळेना. त्या बाई विचारतात, पण एवढं सगळं घडत असताना आमचंच घर सुरक्षित का राहिलं? तेव्हा प्रतापराव म्हणतात, हे बघा बाई, आमच्या राजांना का, कधी, कुठं, कशासाठी असलं प्रश्न आम्ही विचारतच नाही. राज जेवढं सांगतात तेवढं आम्ही करतो. तुम्हाला जर याचं उत्तर हवं असेल तर आमच्या राजांकडे या आणि विचारा. त्या बाई आपल्या छोट्या मुलाला घेतात, राजांकडे येतात आणि राजांना म्हणतात, आमचंच घर का सुरक्षित राहिलं? तेव्हा राजे त्या बाईंना म्हणतात, मोहनदास पारेख तुमचे पती जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही. कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सगळ्यांना सडळ हातानं मदत केली. मग मला सांगा, अशा सज्जन आणि चांगल्या माणसाच्या घराचं रक्षण आम्ही करायचं नाही तर मग कोणी करायचं? त्या स्त्रीला आश्चर्य वाटत असतं. 150 कोसावरून आलेल्या या राजाला आपल्या पतीबद्दल तिला माहीत नसेल त्याच्यापेक्षा जास्त खबरा राजांकडे असतात. त्या स्त्रीच्या डोळ्यात आसू असतात. मंडळी विचार करा, त्या स्त्रीचं घर वाचलं कशामुळे? राजांमुळे आहेच, पण दुसरं कारण काय? मोहनदास पारेख जेव्हा जिवंत होता तेव्हा जिवंत असताना त्यानं जी चांगली कर्म केली त्या कर्मामुळे घर वाचलं. तुम्ही केलेली चांगली कर्म तुमच्या मृत्यूनंतर देखील तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असतात पुण्य म्हणून. हे सत्य सुद्धा आम्हाला शिवचरित्रात सापडतं. शिवचरित्रात काय सापडत नाही? शिवचरित्र म्हणजे राजेशाही. त्या राजेशाहीमध्ये आम्हाला लोकशाही ही सापडते. कुठला राजा अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करेल? कोण स्वतःचे अधिकार अष्टप्रधानांकडे देईल? आमच्या लोकशाहीची बीज त्यावेळेस राजेशाहीत रोवलेली आहे. 350 वर्षापूर्वी न्यायदानाचं, न्याय व्यवस्थेचं एक तत्व की ज्या वेळेस माणूस रानटी अवस्थेत असेल अशा वेळेस न्याय व्यवस्थेचं एक उदात्त तत्व राजांनी घालून दिलंय. एकच उदाहरण सांगतो. कर्नाटकातल्या प्रांतातनं आपण परतत असतो कर्नाटक मोहिमेवरून. संप गावाजवळ राजांची छावणी पडलेली असते आणि बेलवडी नावाची गडी असते. तिथला पाटील काहीतरी कागाळी करतो, 200-300 बैल पळवून नेतो. राजे आपले सरदार सखुजीराव गायकवाडांना बोलावतात आणि सांगतात, समज द्या, छोटी गडी आहे, ऐकलंच नाही पाटलानं तरच तलवार चालवा. पाटील काही ऐकेना. सखुजीरावांना तलवार चालवावी लागते. युद्धात पाटील मारले जातात. सखुजीरावांना वाटतं सकाळी गडी ताब्यात येईल. पण आश्चर्य असं की पाटलाची बायको सावित्रीबाई सकाळी तिथे स्वतःच्या गडीच्या रक्षणासाठी उभी असते. राजांपर्यंत हा निरोप येतो. एक स्त्री लढतीये पतीच्या मृत्यूनंतर. राजांना अभिमान वाटतो. तेवढ्यात तिकडे विजयी निनाद ऐकायला येतात. राजांना कळतं सखुजीरावांनी गडी घेतली आहे. राजे सखुजीरावांच्या अभिनंदनासाठी जातात. तिथं गेल्यावर कळतं गनिम पळालाय आणि त्याला पकडायला सखुजीराव गेले. राजे छावणीत येतात. 2 दिवसांनी सखुजीराव परततात आणि मंडळी बघा प्रसंग किती महत्वाचा आहे. आता दरबार भरलाय सखुजीरावांच्या सत्काराचा. गडी घेतली म्हणून राजांच्या समोर सखुजीराव आहेत. राजे विचारतात, काय सखुजीराव, गनिम सापडला? म्हणे हो, हजर केला जावा.
एका बाजूनं पांढऱ्या पातळातली एक स्त्री जेरबंद केलेल्या अवस्थेत राजांच्या समोर उभी केली जाते. राजे एकवार तिच्याकडे बघतात आणि सखुजीरावांकडे बघून म्हणतात, काय सखुजीराव, आपल्या राज्यामध्ये अगदी मी 5 ते 10 मिनिटात संपवला, म्हणजे सगळ्यांना मला विनंती आहे की एक 10 मिनिटं फक्त आपण घेऊ आणि मग शिवचरित्राचा गजर करून आपला हे व्याख्यानाचा कार्यक्रम आजचा संपूया. अगदी थोडक्यात सांगतो, अगदी महत्वाचे 2 मुद्दे मला मांडायचे, ते 10 मिनिटाच्या आत मी मांडणार आहे. ती स्त्री जेरबंद अवस्थेत आहे हे पाहिल्यानंतर राजे म्हणतात, काय सखुजीराव, आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना जेरबंद करण्याची पद्धत तुम्ही केव्हापासून सुरू केली? तेव्हा सखुजीराव म्हणतात, राज यांच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे जाऊ नका. अख्खी गडी घ्यायला जेवढी माणसं कामी आली नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त यांना पकडाया कामी आली. राजे म्हणतात, तरी सुद्धा आपलं राज्य स्त्रियांची प्रतिष्ठा राखणार आहे, यांना मोकळं करा. सावित्रीबाईंना मोकळं केलं जातं. राजांना माहिती आहे, जिची गडी गेली आहे, जिचा पती गेला, तिची मानसिक अवस्था काय असेल. राजे तिला म्हणतात, सावित्रीबाई, तुम्ही आम्हाला मासाहेब जिजाऊंसारखे आहात. खरं तर तुमचं आमचं काही वैर नव्हतं, पाटलांनी कागाळी केली म्हणून युद्ध झालं, युद्धात पाटील मारले गेले, इथपर्यंत पण त्या स्त्रीची मान खाली असते. त्यानंतर तुम्ही हाती तलवार घेतली, आम्हाला आनंद झाला, आश्चर्य वाटलं, एक स्त्री लढतेय, आम्हाला अभिमान वाटला. पण आम्हाला वाईट याचं वाटलं की तुमच्यासारखी स्त्री, आम्ही जे देवाधर्माचं न्यायी नीती तत्वाचं राज्य तयार करतोय, त्या आमच्या राज्यात असती तर, असं म्हटल्याबरोबर ती स्त्री मगापासून खाली मान घातली होती, आता मान वरती करते आणि राजांच्या नजरेला नजर देऊन असं काही वाक्य उच्चारते की अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत असतो. ती स्त्री म्हणते, अरे राजा, तुला न्यायाची चाड हाय का? राजे म्हणतात, काय झालं? निसंकोचपणे सांगा, पण लक्षात ठेवा, जे सांगाल त्याची खात्री केली जाईल, केवळ फक्त स्त्री आहे म्हणून हायगाय केली जाणार नाही. बोला, काय झालं? तेव्हा ती स्त्री म्हणते, अरे या भर दरबारात काय सांगू, दरबार मोकळा केला जातो आणि आता राजांच्या समोर फक्त सावित्रीबाई आहे. राजे म्हणतात, तुम्ही मला मासाहेब जिजाऊंसारखे आहात, बोला काय झालं? मगापासून उसान आणलेलं ती स्त्री तळव्यात तोंड लपवून रडायला सुरुवात करते आणि म्हणते, अरे राजा, तुझा सरदार गडी घेऊनच थांबला असता तर काही नाही र, पण त्यानं माझ्या आबरूला हात घालण्याचा प्रयत्न केला. राजे म्हणतात, हे अशक्य आहे. ती स्त्री म्हणते, मी खानदानी स्त्री आहे, अशा पद्धतीचा आरोप स्वतःवर कशासाठी लावेन? हवं तर सखुजीरावांना बोलवा आणि विचारा. पुन्हा दरबार भरलाय. आता राजांच्या समोर सखुजीराव आहेत. राजांना न्यायाधीश व्हायचं असं म्हणतात. राजांना अशी नजर होती, त्या नजरेमध्ये बुद्धिमत्तेचं तेज होतं की ज्या नजरेला नजर भिडेल त्या माणसाला आर पार ओळखण्याचं सामर्थ्य ईश्वरानं राजांना दिलं होतं. राजे एक वार त्या सखुजीरावांच्या नजरेला नजर भिडवतात आणि जरबेच्या सुरात म्हणतात, काय सखुजीराव, काय म्हणतात सावित्रीबाई? एवढ्या एका वाक्याबरोबर सखुजीराव दरदर थरथर कापायला लागतात आणि म्हणतात, राज राज हे सगळं कुभांड आहे. राजे चिडतात आणि म्हणतात, मी तर तुम्हाला काही सांगितलंच नाही तरी म्हणताय कुभांड आहे. आता राजांचा चेहरा बदललेला असतो. राजांना कळलेलं असतं खरा गुन्हेगार समोर आहे आणि गुन्हेगारालाही कळलंय की राजांनी आपल्याला ओळखलंय. तो गुन्हेगार राजांच्या पायावर लोटांगण घेतोय माफीसाठी, जीव वाचवावा यासाठी. किती कठीण प्रसंग आहे बघा. पायामध्ये प्रेमाची बेडी आहे. बरं, हा नुसता सरदार नाही, राजांच्या पत्नीचा सख्खा भाऊ आहे आणि बायकोचा भाऊ या खुर्चीमध्ये, या अधिकारामध्ये किती ताकद असते हे समस्त पुरुष वर्गाला पाहायचं असेल तर आज घरी गेल्यावर जेवण व्हायच्या अगोदर बायकोच्या भावाबद्दल इकडचा शब्द तिकडं करून बघा, तुमच्या जेवणावर परिणाम दिसेल. तीच त्या पदाची ताकद आहे. आणि इथे तर बायकोचा भाऊ प्रेमाची बेडी आहे आणि दुसरीकडे पांढऱ्या पातळातली ती स्त्री कर्तव्याच्या रूपानं खुणावतीये. प्रेम निवडायचं, भावना निवडायची की कर्तव्य? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात जेव्हा असा प्रसंग येतो, प्रेम की कर्तव्य, तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं प्रेमाचा मार्ग निवडतात. राजांसारखी असामान्य माणसं काय करतात माहितीये? राजांनी त्याच ठिकाणी ती प्रेमाची बेडी बाजूला केली आणि जाहीर केलं, ज्या माणसानं हे काम केलंय त्याचा एक हात एक पाय तोडला जावा, त्याचे डोळे उखडले जावे
आणि या शिक्षेची अंमलबजावणी आता माझ्या समोर केली जावी. भर दरबारात सखुजीरावचे डोळे उखडले जातात. बक्षीस आणि शिक्षा वेळीच दिली तरच तिला अर्थ असतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतोय याचं दुःख आहे. आणि एवढं सगळं करून राजे शांतपणे त्या स्त्रीला म्हणतात, माझ्या हाती जेवढं होतं तेवढं मी केलं. फक्त एकच विनंती आहे, आमच्या राज्याला आशीर्वाद नाही दिला तरी चालेल, पण किमान शाप देऊ नका. आता त्या स्त्रीच्या डोळ्यात आसू असतात की तिनं असा राजा पाहिलाय ज्या राजानं शत्रू मुलखातल्या स्त्रीच्या अब्रूच्या रक्षणासाठी स्वतःच्या बायकोच्या भावाला अशा पद्धतीची शिक्षा अंमलबजावणी सहित केली. हे उदाहरण मी का सांगितलं? 350 वर्षापूर्वीची न्याय व्यवस्था. एक कवी, आत्ताच्या न्याय व्यवस्थेवर एक कविता आहे, त्या कवीचं नाव मला आठवेना, मी सापडलं तर जरूर सांगेन, पण आज मला फक्त ती कविता आठवते. तुम्हाला फरक लक्षात यावा म्हणून मी सहज सांगतो आणि समारोपाकडे येतोय. कविता अशी आहे, आजची न्याय व्यवस्था यावर. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं, आजीबाई आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्या केसचा आज निकाल. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे आरोपी मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या तरीही मी जिवंत आहे, हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल है. भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी जरा सुद्धा सरकली नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही, तरीही वाटतं जीवनाची आज सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. आणि शेवटचं कडवं, थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतींच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून म्हातारीचे पाय लटपटू लागले, कारण पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे. तुमच्याशी बोलता बोलता बराच वेळ झाला. फक्त एकच विनंती आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण आत्ता मी हे जे शेवटचे 2 मुद्दे मांडणार आहे ते जर तुम्ही तुमच्या कृतीत उतरवलेत तर आजच्या या नंदगिरी किल्ल्यावरच्या व्याख्यानाचं फलश्रुती झाली असं वाटेल. घरी जाऊन तुम्ही हे 2 मुद्दे तुमच्या डोक्यात राहावेत म्हणून मी आभार अगोदर मानून घेतो. नंतर तुमच्या डोक्यात इतर शब्दच नको याच्यासाठी पहिल्यांदा आभार मानतो आणि मग या शेवटच्या 2 गोष्टी अगदी 5 ते 7 मिनिटात सांगतो. मंडळी, आज मला तुम्ही नांदेडमध्ये नंदगिरी किल्ल्यावर आणि तुमच्यासारख्या दर्दी श्रोत्यांसमोर मला शिवरायांच्या चरित्रावर बोलता आलं. आणि तुमचे चेहरे तर किती हुन्नरी आहेत. मला इथे बसलेला प्रत्येक माणूस, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याच्या मनातले भाव हे कळतात बरं का वक्त्याला. आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे बोलके आहेत. सूरजजी, तुम्ही काम तयार केले, नाहीतर बऱ्याच वेळेस सरकारी कार्यक्रम असला की तो सरकारी पद्धतीनं होतो. माणसं हसत नाही, त्यांना असं वाटतं की साहेब ओरडतील की काय. पण इथे तुम्ही उत्स्फूर्तपणे आलात. कसं असतं, एक अधिकारी जर चांगल्या पद्धतीनं काम करत असेल, शेवटी अधिकारी हा वर्दीतला माणूस असतो आणि तो माणूस शिवरायांवर प्रेम करणारा असेल, गडकोट किल्ल्यांवर प्रेम करणारा असेल तर काय घडतं, तर नंदगिरी किल्ल्यावर माझ्यासारख्या रायगडच्या राजधानीतल्या माणसाला इथे येऊन व्याख्यान देण्याची संधी मिळते. एकदा जोरदार सूरज गुरव सर आणि त्यांची सगळी टीम
मी तुम्हाला म्हणतो तसं मला टीमची नावं माहीत नाहीत, पण मला असं वाटतं की जो फोटोत येणार नाही पण सतरंजी हांतरणारा तो जो शेवटचा माणूस असेल त्याला सुद्धा सलाम. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सूरज जी माझी लिटमस टेस्ट होती बरं का, ह्या टाळ्या कशा वाजतायत याच्यावर. जेव्हा टाळी अशी वाजत 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 अशी येते ना, ती पटकन संपली की समजायचं काय नाही, हे टाळा टाळ करणाऱ्या या टाळ्या आहेत. पण त्या जेव्हा अशा वाजत 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 येतात ना, त्या खऱ्या हृदयातून टाळ्या असतात. तुम्ही आणि तुमचं डिपार्टमेंट भाग्यवान आहे की या माणसांचं प्रेम तुम्हाला लाभतंय, मिळतंय आणि याच प्रेमातनं तुमच्याकडं महाराष्ट्राला जी अपेक्षा आहे, कारण प्रेम तुमच्याकडनं खूप मोठं काम करून घेतं, प्रोत्साहन खूप मोठं काम करून घेतं. हे प्रेम सूरजजी तुमच्या माध्यमातून, कारण मी त्यांचं गडप्रेम पाहिलं, त्यांच्याबरोबर अनेक ट्रेकिंग मी केलेले आहेत आमच्या भागातले, मी त्यांचे तर खूप आहेत, पण जो आपला आतलं कळतं ना प्रेम काय असतं, असा सच्चा शिवभक्त तुम्हाला इकडे ॲडिशनल SP म्हणून लाभला आहे. हे तुमचं भाग्य आहे. तुम्हा एकदा बघा, आता न वाजवायला म्हणजे वाजवायला सांगितलेल्या नसताना सुद्धा या टाळ्या आहेत. ही तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय आमची लिटमस टेस्ट घेता. ही बघा आमच्या उत्स्फूर्त असलेल्या या टाळ्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. मला अजून खूप छान वाटतंय की इथे यायला मिळालं. आणि अजून आवर्जून मी सांगेन, माझं इथे जय शिवराय आणि गुड मॉर्निंग म्हणून पुस्तक आहे, समोर आमचा मनीष आहे इथे समोर, तुम्ही ते जरूर बघा. जाताना विद्यार्थ्यांच्या हातात मस्तक सुधारण्यासाठी पुस्तक द्या. सूरजजींची ही खूप चांगली पुस्तकं आली, म्हणजे मी माझंच घ्या असं म्हणत नाही, कुणाचंही का होईना पण पुस्तक आपल्या घरात गेलं पाहिजे. आता कधी कधी आपल्या जवळचं असलं की आपल्याला कळत नाही, पण सूरजजींचं गडकोट किल्ल्यांवरचं फार छान पुस्तक आलं. तुम्ही आवर्जून ते कुठे मिळतं आणि कसं उपलब्ध होतं ते बघा. आणि शेवटी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय शिवराय गुड मॉर्निंग वाचलं की मला जरूर कळवा. समोर इथे मनीष आहे. आणि आता शेवटचे 2 मुद्दे की माझी विनंती आहे, अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, हे शेवटचे 2 मुद्दे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि अजून एक, तुम्हाला माझी वेगवेगळी व्याख्यानं ऐकायची असतील तर प्रशांत देशमुख व्याख्यान नावाचं चॅनल सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा. संभाजी महाराजांपासून सगळीच व्याख्यानं तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. विनंती ही की या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या कृतीत आणायच्या. बघा, आपण समाजात फिरताना गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं बघा, राजे, आणि काळा काचा लावून आतमध्ये जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे बरं का, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. म्हणून माझं पहिलं सांगणं, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पहा, त्या श्रद्धेनं पहावा, त्या भावनेनं पहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात. पण पुढं मुलं बाळं झाली की त्यांना पहिल्यांदा येऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं, काय सांगावं, की हीच ती जागा की ज्या ठिकाणी मोगलशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन चढलं होतं, ती हीच जागा आहे. हीच ती जागा की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होता, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला
असं वाटत होतं की अरे जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियेतली सारी धनदौलत कवडी मोल वाटावी. एक कवितेत म्हणतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा. शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी, किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्यौछावर करून देणारी पिढी तयार होईल एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का? आम्ही त्या भावनेनं जातो का? 31 ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी दर्टी मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं रायगडावर जायचं ते प्रेरणा घेऊन येण्यासाठी, आणि माझं दुसरं शेवटचं सांगणं तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये असलेल्या मुलांसाठी सांगा. मी अशी कल्पना करतोय की ही सगळी कॉलेजची मुलं इथं बसली आहेत. आज समजा तुम्ही कॉलेजला असाल, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल, कुणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील, तुम्ही यशाचा टप्पा गाठत जाल आणि अशा एका टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा, त्याप्रमाणे तुमचं अख्खं यश जर धुळीस मिळालं, सगळीकडे आता काळाकुट्ट अंधार दिसतोय, आशेचा एकही किरण नाही, आत्महत्या करावी असं वाटतंय, असा प्रसंग तुमच्या आयुष्यात आला तर फक्त आता जे चित्र उभं करतोय तेवढंच फक्त डोळ्यासमोर आठवा. मिर्झा राजा जयसिंगाला पुरंदरचा तह करावा लागला आणि मिर्झाच्या ताब्यात काय द्यावं लागलं? 23 गड, 4 लक्ष होनांचा मुलूक. आणि 23 हा शब्द एकदा उच्चारला की निघून जातो, पण गड मोजले की कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरतगड, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की आपल्या बछड्या सहित राजा त्या क्रूर करण्या औरंग्याच्या कैदेत सापडले. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतनं आमचा राजा बुद्धिमत्तेतनं पेटाऱ्यातून किंवा वेषांतर करून फक्त आग्रा शहराच्या बाहेर आले असतील, पण तिथं विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा असतानाही राजे 25व्या दिवशी महाराष्ट्रात आहेत. विचार करा, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजानं त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला, तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी. माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं? सूर्यासमोर काजवा वाटावा कसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि एकदा जय जयकार करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज.